गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज गुरुपौर्णिमा आणि सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा। मी इथं फुलं वेचत आहे, कशाची ते पण सांगते तुम्हाला। 7 ते 8 दिवस झाले इथं आमच्या अंगणामध्ये लसूणी वेलचा हा वेल बहरलेला आहे आणि खूप उंचावर आहे तो। फुलं काढता वगैरे येत नाहीत, पण आज ती फुलं 7-8 दिवसानंतर त्यामधली बरीचशीच अशी खाली गळून पडलेली आहेत, पण अजून पण ती खूप चांगली आणि छान अशी कोमेजलेली नाही आहेत, म्हणून मी इथं गोळा करत होते। माझ्या पाठीमागं खूप छान असा लसूणी वेल बहरला आहे आणि त्याची फुलं आता जवळजवळ 5-6 दिवस झालं उमलला आहे। आणि हे पारिजातकाचं बी आहे, तर ह्याच्यामध्ये मी आता हे फोडलं आहे। ह्याच्यामध्ये किती बिया निघतात बघायचं। आज पण मी तुम्हाला दाखवले, पण तरी पण हां हे बघा, म्हणजे हे ना एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये ही एवढी बी निघाली। हे असं आवरण असतंय आणि ह्याच्यामध्ये ही एवढी बी। आवाज येतोय खूप, हे बघा मस्त। आता हे मी बी लावणार आहे, याची रोपं येतात का बघायचे आहेत। पारिजातकाचं झाड माझ्याकडं मी 2 वेळा लावलं, पण 2 फुटापेक्षा जास्त काही माझ्याकडे येत नाही। आणि ह्या शेंगा ह्या अपराजिता किंवा गोकर्ण, आणि ते पण असं टपकावाला आहे, ते जसं भरगतचं फुल असतं ते। आवाज खूप मस्त येते, माझा आवाज एकदम कमी येतो। आता एखादी कुंडी रिकामी का बघून ह्या बिया लावणार आहे मी। ऑलरेडी माझ्याकडं अपराजिता किंवा गोकर्णाचा वेल आहे आणि तो पण असा फक्त 1 पाकळीचा आहे। आणि आत्ता जे आहेत माझ्याकडे ते जास्त पाकळ्यांचा असा भरगतच असणार आहे, पण त्या बिया लावायच्या आहेत। आणि लावल्यानंतर मग आल्यानंतर दाखवते, पण आत्ता जो आहे तो दाखवते तुम्हाला ह्या कुंडीमधला। आणि याला दररोज तरी 6-7 तरी फुलं लागतात। मस्त असा कुंडीमध्ये आला आहे, छान वेल। आणि अजून एक आहे, हा सुद्धा एक वेल अपराजिताचाच। लावतानाच पारिजातकाचं जे बी आहे ते मी एका मोठ्या कुंडीत लावणार आहे। आणि एक मोठी कुंडी माझ्याकडे शिल्लक म्हणण्यापेक्षा त्यामधलं एक झाड होतं ते मी काढून टाकले, जे की आत्ता उपयोगी नव्हतं। म्हणजे ते थोडंसं खराब पण झालेलं आणि यामधली माती चांगली भुसभुशीत केलेली आहे। आणि मोठी कुंडी घेतली आहे मुद्दामच, कारण ते झाड मोठं होणार आहे आणि इथं मला जमिनीत तर काय पारिजातक लावता येत नाही, त्यामुळं मी पारिजातकाचं बी लावणार आहे ह्या मोठ्या कुंडीमध्ये। असे साधारण 5-6 बिया आहेत, तर बघायचं आहे किती बिया उगवून येतील आणि ती रोपं आल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवणार आहे। असे वेगवेगळे जे काही प्रयोग करत असते मी ते तर तुमच्याबरोबर शेअर करत असते। आणि हे बघा इथं ना हे 2 शेवगा आहेत माझ्याकडे। हा एक आहे तो मी नर्सरीमधला आणलेला आहे, आणि हा अगोदरचा आहे जो की मी छाटलेला। आता त्याचा बुंदा थोडासा मोठा झाला आहे, मोठा म्हणजे चांगला असा मोठा झाला आहे। आणि त्याला अजून फांद्या फुटल्यात, हां 2 चांगल्या फांद्या फुटल्यात, तरच त्याला शेवग्याच्या शेंगा लागणार आहेत। हे समजल्यानंतर मी तो शेवगा कट केलेला आहे। आता हा शेवगा पण मला कट करायचा आहे। तर आजचा व्हिडिओ थोडासा असा गार्डनिंग संबंधी असणार आहे। आणि आता ह्या कुंडीमध्ये मी तुम्हाला बिया लावलेल्या पण दाखवते, कुंडी केवढी आहे ते पण साईजनं दाखवते। तर ही अशी मोठी कुंडी घेतलेली आहे मी, आणि आता ह्यामध्येच बिया लावायच्या। माती भुसभुशीत करून घेतली, एकदम छान भुसभुशीत माती आहे। हे थोडंसं तण वगैरे पण काढून टाकूया। हे बघा ह्या अशा फोडलेल्या बिया अशा आहेत, आणि ह्या न फोडलेल्या म्हणजे ते आवरणासहित आहेत त्या अशा। पारिजातकाच्या बिया तुम्ही बघितल्यात का मला सांगा कमेंट करून। मी तर पहिल्यांदाच बघितल्यात, माझ्या 2 नंबरच्या वहिनी आहेत त्यांनी मला ह्या बिया दिलेल्या आहेत। तर बघूया झाड आल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवणारच आहे। आता याच्यामध्ये एक बिया आहे, हे बघा काही मोठ्या आहेत बिया, काही छोट्या आहेत, म्हणजे त्या काही परिपक्व असतील किंवा काही अशा थोड्याशा कमकुवत पण असू शकतील। बघायचं आहे, एकच बी आहे, एका बीच्या त्या आवरणामध्ये एकच बी आहे। आता हा पण बघूया ह्याच्यामध्ये किती बिया निघतात ते। ह्याच्यामध्ये एक निघाला।
या एवढ्या सगळ्यामधनं ह्या 6 बिया निघालेल्या आहेत. आता चला 6 बिया लावूया आणि त्यामधल्या किती येणार आहेत ते पण आपल्याला बघायचं आहे. तर आता एक एक करून ही सगळ्यात मोठी आहे बी ही लावते. हे असं काय टोकल्यासारखंच लावायचं आहे, बियांची टोकन करायचे. 2 3 4 5 आणि 6 सगळ्या वेगवेगळ्या अशा लावलेल्या आहेत. आता इथं काय माती भुसभुशीत आहे, ओली आहे, त्यामुळं काय लगेचच ह्याच्यामध्ये असं झालंय लावणे. बघा कुंडी एवढी मोठी आहे. ह्या गोकर्णाच्या बिया आहेत. तर ह्या इथंच मी लावणार आहे. ह्या कशाचं शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे, तर ह्याच्यामध्येच लावणार आहे. आणि आल्यानंतर मग दुसऱ्या कुंड्यांमध्ये लावता येईल. हे बघा मस्त भुसभुशीत आहे एकदम माती. तर ह्याच्यामध्येच ह्या अशा टोकायच्या. अशाच जरी टाकल्या, कारण भुसभुशीत माती आहे, लगेचच म्हणजे ना येऊ शकतात. आल्यानंतर दाखवते तुम्हाला ह्या दोन्हीमध्ये बिया लावलेल्या. आणि मी मागे छाटणी केलेला हा बघा कुंड्याचा झुडूप असं छान आलं मस्त. कुंडीमध्ये केवढं आलं आळू, अरे बापरे. पावसाळ्यामध्ये झाडं भरपूर छान अगदी हिरवीगार टवटवीत मस्त अशी वाटतात, इतकी छान वाटतात ना. तर ह्या 2 इथे मोकळी येतात त्यामध्ये लावले मी. आणि हा वेल मस्त गोकर्णाचा, आणि इकडचा एक गोकर्णाचा वेल आणि हे मस्त. हा छोटासाच व्हिडिओ मी केला आहे. आणि आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेचं जास्त काही मी सकाळी वगैरे शूट नाही केलं, तर म्हटलं चला आज सायंकाळच्या वेळी तर थोडंसं शूट करूया. आणि सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या अगदी हार्दिक शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा. आपण ना प्रत्येकजण एकमेकांकडून काही ना काही शिकत असतो, तर त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. पहिले गुरु म्हणजे आपले दैवत, आपण ज्यांना नतमस्तक होतो ते देव, आणि त्यानंतर आई वडील, आणि त्यानंतर जे कोणी आपले शिक्षक वगैरे असतील ते सगळं. तर सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.